केली का आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब आहेत. शेट्टी साहेब आज इस्लामपूरमध्ये आलात, याचं कारण असं की शक्तीपीठ बचावासाठी जी आता मोर्चा निघलेला आहे त्याचं संबोधन आपण केलेलं आहे. काय वाटतं, काय परिस्थिती आहे? हा महामार्ग गरजेचा नाही आहे तोच रस्ता नीट चालणार झाला आहे. तो त्याचा टोल वसूल होत नाही म्हणून त्या टोलची मुदत वाढवावी लागणार आहे. मग तसं असताना राज्याचा दुसरा एक त्या रस्त्याला समांतर रस्ता करायची काय गरज आहे? 2029च्या निवडणुकीसाठी आम्हा पैसा खर्च करायला मिळावा. जवळपास 60 ते 65 हजार कोटी रुपये या रस्त्यातून त्यांना काढायचे आहेत, म्हणून हा रस्त्याचा घाट घालालेत. मला वाटतं की खेड्यापाड्यातल्या लोकांनी यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे आणि या रस्त्याला विरोध केला पाहिजे. साहेब काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण होता, आपल्या मुख्यमंत्र्यांशी भेट पण झाली, या चर्चा काय झाली कशावर? नाही, या विषयावर माझी काही चर्चा झालेली नाही. मी खरं तर काल मुख्यमंत्र्यांना भेटलो, ते कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून भेटलो, कारण गेल्या आठवड्यात मी देवगडला एक आंबा उत्पादकांचा मेळावा घेतलेला होता आणि यावर्षी वातावरणात बदल झाल्यामुळं सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील कोकणातला जो आंबा उत्पादक शेतकरी आहे तो अक्षरशः हैराण झालेला आहे. कारण मोर आल्या डिसेंबर महिन्यामध्ये सगळा करपून गेलेला आहे, झाडाला एक सुद्धा आंबा शिल्लक राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आंब्याच्या कलमावर काढलेलं जे कर्ज आहे ते कर्ज माफ करणं गरजेचं आहे. आणि जसं ऊस संशोधनासाठी म्हणून 500 कोटी रुपये यासाठी तरतूद केली आहे, तसं आंबा कलमाचं संरक्षण होण्यासाठी किंवा त्यांना शेतकऱ्यांना वेळीच हवामानाचा अंदाज येण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी अशी मागणी मी त्याच्यामध्ये केली आहे. अगदी शेवटचा प्रश्न, काल विधान भवनामध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळालं. आपले जुने सहकारी सदाभाऊ खोत याच्या नातवावर आपण खेळताना बघायला मिळालं, लोकांनी भुवया उंचावल्या. काय नेमकं तुमचं आता शीतयुद्ध थांबलंय का? भुवया उंचायचं कारण नाही आणि वादही संपलेला नाही, कारण तो वैचारिक आहे. कारण वाद संपला असता तर ते आज शक्तीपीठाच्या विरोधात आंदोलनात आले असते. वाद काय संपलेला नाही आहे आणि तो काय व्यक्तिगत काही वाद नाही आहे, भूमिकेचा वाद आहे आणि तो राहणारच. परंतु आमच्यातले जे काय वैचारिक मतभेद आहे ते लहान मुलांच्यात असायचं काही कारण नाही. समोरून आले आणि त्यांनी माझा नातू झाला म्हणून सांगितलं, नातवाचं कौतुक केलं, एवढंच. बागणीमध्ये आपण मदत केली सागर खोतांना असं समजते? नाही, मी कोल्हापूर जिल्ह्यातच व्यस्त होतो, त्यामुळे इकडे काय आलेलो नव्हतं. परत राम लक्ष्मण जोडी एकत्र येणार का? आणि शेतकरी संघटना द्यायचं असेल तर पहिल्यांदा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, बाकीचे जे काही सरकार विरोधी आंदोलन आहे त्या आंदोलनात त्यांना थेट भूमिका घ्यावी लागेल, मग विचार करू.